नमस्कार मित्रांनो, तर टेक वॉच मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तर मी आहे ओमकार आणि हा आहे माझा 6वा व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या 6व्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला स्टारक्यू ST5 जो 2500 वॉटचा डोमेस्टिक प्रेशर वॉशर आहे त्याचं तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये अनबॉक्सिंग करून रिव्ह्यू करून दाखवणार आहे. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता स्टारक्यूचं जे मला पॅकेजिंग अशा प्रकारे इथं मला भेटलेलं आहे. तर हे जे मी आहे ते अमेझॉनवर ऑर्डर केला होता. तर आता मला अनबॉक्सिंग करण्यासाठी टेबलची व्यवस्था नसल्यामुळे मी तर खालीच अनबॉक्सिंग करणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं पॅकेजिंग मध्ये मला असं हे जे बॉक्स भेटलेलं आहे ते फुल प्रॉपरली पूर्ण त्याला पॅकिंग केलेलं आहे. हे बघू शकता. तर ह्याला आपण ओपन करूया. आणि चाकू नसल्यामुळे मी ते चावीनं ओपन करत आहे. वाव मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही. तर बॉक्सच्या आतमध्ये परत एक बॉक्स आहे. हे बी ओपन करतो मी आता आणि ह्या बॉक्सला ठेवतो ती साईडला. अरे निघेच ना. हे बघा मित्रांनो, इथं हा एक बॉक्स आहे. हे बघा स्टारक्यू. इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही हाय प्रेशर वॉशर मॉडेल ST5 स्टारक्यू. वाव जबरदस्त. हे बघा मित्रांनो, तर त्याला आपण ह्याला पण आता ओपन करूया आणि एक्सेसरीज मला याच्यात काय काय भेटतात ते बी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी लगेच करतो कारण मला माहित आहे तुमचा वेळ खूपच किमतीचा आहे. तर त्याला मी वेस्ट वाया नाही घालणार. वाव. तर फर्स्ट लुक मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो कॅमेऱ्याच्या जवळ आणून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बॉक्समध्ये पॅकेजिंग असं केलेलं आहे. एक्सेसरीज मध्ये पूर्ण तुम्हाला जे आहे फुल पॅकिंग मध्ये तुम्हाला करून दिलेलं आहे. वाव. तर मित्रांनो, ह्या बॉक्समध्ये मला काय काय एक्सेसरीज भेटले ते मी पूर्ण इथं डिटेल मी तुम्हाला ओपन करून ठेवतो. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला ही जी मला गन भेटली आहे ही बघा. गनची पण क्वालिटी पण खूपच जबरदस्त आहे. हे बघा ही गन याला ठेवतो मी इथं साईडला. त्याच्यानंतर वाव हे बघा एक्सटेन्शन रॉड जे तुम्ही गनच्या समोर त्याला अटॅच करून गनला पण तुम्ही इथं मोठं करू शकता. इथं हे नोझल काढलं की इथं गनला ह्या अटॅच करायचं असतंय. यस, याला ठेवतो मी साईड मध्ये. आणि हे जे इथं बघू शकता मित्रांनो, हा जो आहे नोझल क्लिनिंग निडल आहे. गनच्या समोर जरी कचरा वगैरे अटकला तर ह्याच्याने तुम्ही क्लीन करू शकता. हे बघा. त्याच्यानंतरला हा एक टॅप कनेक्टर. हे बघा हा असा असतो. त्याच्यानंतरला आहे इनलेट फिल्टर. हा इनलेट फिल्टर तो डायरेक्ट तुम्ही नळाला कनेक्ट करून इथं मशीनला लावून हे तुम्ही त्याला डायरेक्टली तिथं टॅप करू शकता. वाव. तर ही जी मशीन आहे ही सेल्फ सक्शन आहे. तर तुम्ही ह्याला बकेटमध्ये पण पाण्याला तुम्ही सक करू शकता. त्यासाठी हे आहे फिल्टर. जर तुम्ही पाणी लावून डायरेक्ट हे बकेटमध्ये घालून मशीनला अटॅच करू शकता. तर हे ठेवतो मी साईडला. त्याच्यानंतरला हे आहे युजर मॅन्युअल आहे आणि वॉरंटी कार्ड पण आहे. तर मी हे तर काय वाचणार नाही, हे ह्याला ठेवतो साईडला. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये खास गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला होज पाईप जी आहे ती 10 मीटरची होज पाईप दिलेली आहे. कुठल्याही मशीनमध्ये 8 मीटर असते, तर ह्याच्यामध्ये 10 मीटर ही खूप मला गोष्ट मस्त वाटलेली आहे. ही बघा होज पाईप. ह्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण मेजरमेंट करून दाखवणार आहे. ते इथे ठेवतो. अरे वा मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यासोबत मायक्रोफायबर क्लॉथ ही दिले. हे बघा खूपच जबरदस्त मायक्रोफायबर आहे. 350 GSM हा. तर जबरदस्त आहे हा मायक्रोफायबर. तर मित्रांनो, हा जो प्रेशर वॉशर आहे तुम्ही अमेझॉनवरनं 5499ला मी हा जो ऑर्डर केला आहे. तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. तर तुम्ही दोन तिथे डायरेक्टली हा प्रेशर वॉशर तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो हे बघा हा आहे इनलेट पाईप दिलेली आहे. अरे वा मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता ह्याच्यासोबत मला भेटलेला आहे फोम कॅन. आम्ही जे आहे डायरेक्टली कारला फोमिंग सुद्धा ह्याच्यामध्ये करू शकतो. हे बघा मित्रांनो, स्टारक्यूचं इथं ब्रँडिंग दिलेलं आहे. वाव. हा जो नोझल आहे हा प्लॅस्टिकचा आहे. इथं बघू शकता तुम्ही स्टारक्यूचा. आणि आहे क्विक कनेक्टर जे की हे गनचं नोझल काढून हे तुम्ही गनला ऍड करून
हे इथे डायरेक्टली असं बसू शकता. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेलमध्ये ह्याच्यात सोबत प्रेशर टेस्टिंग करून ही जी कार आहे आपण ह्याला आता वॉश पण करणार आहोत ह्याच मशीन सोबत. तर व्हिडिओला स्किप न करता पहा मित्रांनो. वाव, हे बघा मित्रांनो मशीन. पण जबरदस्त, वजन पण भरपूर आहे. तर बघा त्याला इथे कॅप दिले ते काही पण कचरा वगैरे जाऊ नये म्हणून. त्याला बी आता आपण काढूया. तर ठेवतो मी साईडला. तर बघू शकता मित्रांनो मशीन. वाव, डिझाईन पण खूपच मस्त केली आहे मशीनची. इथं हे तुम्हाला हे प्रेशर गेज आहे इथं. तर मशीनचा जो प्रेशर आहे तर ह्या गेज तुम्ही इथं बघू शकता. तर आता मशीनला मी पूर्ण स्टेप बाय स्टेप असेंबल करतो आणि त्यानंतर ही कार जी आहे ती वॉश करून तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आता मी जे मशीन, तर हा जो इनलेट फिल्टर आहे तो आपण इथं लावूया. हे बघा ह्या साईडला हे एक साईडचं खालती आहे आणि एक साईडचं तो वरती आहे. तर खालच्या साईडच्या साईडला आपण हा जो आहे इनलेट फिल्टर तुम्ही इथं बघू शकता. हा जो फिल्टर आहे तो इथं कनेक्ट करूया. इथं कनेक्ट झाला आहे. येस. त्याच्यानंतर हा जो कनेक्टर आहे, हे जे मी माझ्याकडे जी गार्डन पाईप आहे त्या गार्डन पाईप पासून मी इथं त्याला डायरेक्टला मी नळाला कनेक्शन दिलेलं आहे. तर त्यालाच मी इथं हे कनेक्ट करतो. हा इथं ओपन केल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा पाईपच्या आतमध्ये घालून असा जो बॅक मधून जो आहे ह्याला असं ऍड करून हा इथं फिटिंग करायचा असा. यस. तर मित्रांनो हा फिटिंग झाला आहे. हे बघा. त्याच्यानंतर हा जो इनलेट फिल्टरच्या जागेला हा असा कट करून आवाज आल्यावर पर्यंत हा फिटिंग झालेला आहे असं हे समजायचं. नाहीतर एक एक जण काय करतात की फक्त त्याला असं लावून हे करतात, त्याच्यानंतर पाणी तिथून लिकेज होत आहे, तर प्रेशर व्यवस्थित येत नाही. तर त्याला हा जो कट करून आवाज आल्यानंतर हा प्रॉपर फिटिंग झालेला आहे. आता जी आहे होच पाईप मी तुम्हाला आधी मेजरमेंट ही करून दाखवतो. याला आता मी कटच करून टाकतो. वाव, इथं पॅकेजिंग पण खूपच मस्त केलेलं आहे. हा जो व्हिडिओ मी बनवत आहे इथं आमच्या मी इथं कार वॉशला आलेलो, तर इथं आमच्या सरचं हे पूर्ण गार्डन आहे, तिथं मी हा व्हिडिओ करत आहे. येस. तर आता मी जी होत पाईप आहे ती मेजरमेंट तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, 1 मीटर, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. वाह, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही 10 मीटरचा जो आहे इथं आम्हाला होस पे भेटला. त्याची पूर्ण तुम्ही कारच्या पूर्ण राऊंड जे आहे की जाऊन तुम्ही ह्याला वॉश ह्या पाईपमध्ये तुम्ही करू शकता. ही जी गोष्ट आहे मला ती एकदम मस्त वाटलेली आहे. तर आता आपण हा जो इथला जो इनलेट कनेक्टर आहे तो इथं मशीनला इथं ऍड करूया. त्याच्यानंतर इथं मशीनला मी लॉक करूया. जो वरचा साईड आहे त्याला मी जे आहे होस पाईप कनेक्ट केलेली आहे. वा, त्याच्या सेकंड दुसऱ्या बाजूला आपण गन ऍड करूया, प्रेशर गन. हे बघा असं. येस. वाव, इथं फिटिंग झालेली आहे मित्रांनो. तर आता आपण मशीनला जे चालू करून ही जी कार आहे ह्याला बघता पूर्ण आपण वॉश करून घेऊया. तर हा इकडं माझा एक्सटेन्शन बॉक्स, त्याला आता मी मशीनचा जो कॉर्ड आहे मित्रांनो, हा जो पॉवर कोड आहे हा एक कमीत कमी हा 1 मीटरचा तरी पॉवर कोड इथं आहे. इथं बघू शकता तुम्ही 1 मीटरचा पॉवर कोड आहे. तर इथं ह्याला मी एक्सटेन्शन बॉक्सला माझ्या इथं लावणार आहे. येस, फिटिंग झालेला आहे आता. तर आता मी तर पाणी ऑन केलं आहे. तर हा गनचा जो समोरचा जो नोझल आहे ह्याला मी काढून घेतो आधी. त्याच्यानंतरला मशीनला ऑन करतो, म्हणजे की तुम्हाला पूर्ण पाण्याचं जे एअर पकडल्याचे पाईपमध्ये ती पूर्ण निघून जाईल. हे बघा मित्र, आवाज येत आहे. तर हा पूर्ण एअर आहे. आपण
अरे वा मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही मशीनला जो आहे साऊंडच नाही आहे, पूर्ण सायलेंट मोटर आहे, मशीन तर साऊंडच नाही आहे. तर ह्याप्रमाणे जे पाणी जे पूर्ण जे फ्लो निघून गेलं की असं प्रॉपरली पाणी आल्यानंतर जे मी त्याला नोझल ऍड करूया, तर मशीन जे आहे ती ऑटोमॅटिकली ऑफ होते. तर आता ह्याला आम्ही नोझल कनेक्ट करूया परत आणि जे प्रेशर टेस्ट करूया आता. तर ते साईडला मारतो, तुम्ही बघू शकता खाली पूर्ण जे फंगस आहे त्या फंगसला आम्ही पूर्ण क्लीन करून घेऊया. वा मित्रांनो, प्रेशर खूपच जबरदस्त प्रेशर आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता भिंतीला पूर्ण जे फंगस पकडलेलं आहे, तर ह्याला आता मी पूर्ण फंगस ह्याच्याने काढून घेऊया. वाव, इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण जे आहे कशा पद्धतीने इथं क्लीन झालेलं आहे म्हणून. तर प्रेशर ही खूपच जबरदस्त आहे. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, कार जी आहे ती खूपच पावसात घाण झालेली आहे, हे बघा. तर ह्याला आता आपण जे आहे प्रॉपरली इथं फोम वॉश करून स्कॉर्पिओ ST5 आपण ह्याला आता क्लीन करून घेऊया. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. हे बघा, हे जे पूर्ण डस्ट आहे हे पूर्ण आपण आता क्लीन करून घेऊया प्रेशर वॉशरने. हे बघा, हे पूर्ण जे आहे माती ते आपण आता क्लीन करून घेऊया. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही मडगाडच्या आतमध्ये भरपूर इथं माती आहे, तिथं आपण पूर्ण जे आहे क्लीन करून घेऊया. हे बघू शकता इथं. हे बघा, इथं बघू शकता. तर आता मित्रांनो आमचं कारला जे आहे ते प्रॉपरली आता पूर्ण पाणी मारून कम्प्लीट झालेलं आहे. तर आता मी डायरेक्टली जे आहे कारला फोमिंग करून दाखवणार आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता स्कॉर्पिओ FL1 चा जो फोम कॅन आहे हा मला मशीन सोबत भेटलेला आहे. तर त्याच्यासोबत मशीन सोबतच आहे तर ह्याच फोमनं आता मी ह्या कारला तर फोमिंग करणार आहे. तर फोम करण्यासाठी मी जो आहे तो ॲटोस्पाचा सिंथेटिक फोम वॉश शॅम्पू मी इथे यूज करत आहे. जबरदस्त शॅम्पू आहे मित्रांनो हा. तर ह्याची तर क्वालिटी तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, तर आता ह्या फोम कॅनमध्ये ह्याला आता अगोदर मी पूर्ण असेंबल करून घेऊया. तर त्याच्यामध्ये इथं हा जी बॉटल आणि हा जो लेन्स आणि ह्याची पाईप आणि ह्या पाईपचा हा फिल्टर आहे. ठेवूया मी त्या साईडला.
तर सर्वात आधी मित्रांनो, फोम कॅनच्या ह्या आतल्या साईडला ही जी पाईप आहे ती अशी कनेक्ट करायची असते. यस, इथं बघा, इथं बघू शकता मित्रांनो, असं इथं कनेक्ट करायचं असते. त्याच्यानंतरला ह्याच्यामध्ये तुम्ही शॅम्पूने पाणी ऍड करून जे ते डायरेक्टली कारला तुम्ही अप्लाय करू शकता. तर इथं बघा मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये हे ज्या शॅम्पू आहे तो 100 ml इथं ऍड करणार. इथपर्यंत इथं जे मार्किंग आहे त्याचं 100 ml थोडं ऍड करून घेऊया. शॅम्पू किती थिक पण आहे तुम्ही बघू शकता. तर इथं बघा मित्रांनो, 100 ml करेक्ट इथं जो आहे ऍड केलेला आहे. थोडासा जास्त झालाय, तर आता मी याला कमी करणार आहे. थोडंसं ते खाली येण्यासाठी जरासं वेट करूया. कारण ह्या जे पोर्शन मध्ये मित्रांनो जे आहे ते 100 ml म्हणजे 100 ml, ह्यात तुम्ही कुठलं मिक्सिंग वगैरे काही नाही करणार. जे आहे ते क्लिअर फोमिंग पण कसं होणार आहे तो पण आता मी तुम्हाला क्लिअर दाखवणार आहे. कारण इथं 100 ml चं मार्किंग आहे, तर बॉटलला थोडं लागल्यामुळे ते इथं बघू शकता तुम्ही. तर करेक्ट जो आहे 100 ml शॅम्पू जो आहे इथं ऍड मी करून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण 900 ml पाणी ऍड करून घेऊया. तर इथं बघू शकता मित्रांनो, तर मी पूर्ण जे आहे फोम कॅनमध्ये पाणी पूर्ण ऍड करून घेतलेलं आहे. तर ह्याला आता आपण फिटिंग करून घेऊया इथं असं. तर आमचा आता फोम कॅन झालाय रेडी. आणि हा जो क्विक कनेक्टर आहे तो गनच्या नोझलला लावायचा. कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवतो. हा जो गनचा समोरचा नोझल असं काढायचा. इथं तुम्हाला जो थ्रेडिंग दिसतात त्या थ्रेडिंगला जो आहे हा क्विक कनेक्टर ऍड करायचा. यस, ठीक आहे. तर आता कनेक्ट झाल्यानंतरला हा जो फोम कॅन आहे हा असं मागं ओढून ह्याला असं पूर्ण अटॅच करायचं. हे बघा, आता फोम कॅन जो आहे तो आता पूर्ण फिटिंग झालेला आहे. तर आता मित्रांनो जो आहे मी आता ह्या कारला आता फोमिंग करून घेतो. तर इथं तुम्हाला जो आहे फोमच्या वरती इथं ऍडजस्टेबल नोब आहे. तर तुम्हाला फोम थिक पाहिजे कसं पाहिजे तुम्ही इथं ऍडजस्ट इथं करून घेऊ शकता. इथं ओपन आणि क्लोजचं जे आहे मार्किंग आहे. तर आता मी इथं साईडला थोडं मारून घेतो. अरे वा, बघू शकता मित्रांनो, आता मी कारला जे आहे फोम पण अप्लाय करून घेऊया. फोमिंग वाव, हे बघा मित्रांनो, फोमिंग पूर्ण थिक घट असं फोम इथं क्रिएट झालेला आहे. हे बघा, तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं कार किती कसं फोमिंग झाले, पूर्ण व्हाईट झालेले आहे. आणि इथं कसं स्लो मोशन मध्ये त्याचं फोम खाली उतरत आहे. हे बघा, स्लोली स्लो मोशन मध्ये असं पूर्ण फोम खाली येत आहे. वाव, जबरदस्त मित्रांनो फोमिंग झालंय. तर मित्रांनो ह्या फोमिंगसाठी मी हा जो ॲटोस्पाचा सिंथेटिक फोम वॉश आहे हा शॅम्पू मी यूज केला आहे. तर तुम्हाला हा पण परचेस करायचा असेल तर तुम्ही तुम्हाला अमेझॉनचा लिंक जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेला आहे. तर तिथून तुम्ही जाऊन डायरेक्टली जो आहे शॅम्पूला परचेस करू शकता. तर मित्रांनो ह्याला आपण पूर्ण मायक्रोफायबरने पूर्ण क्लीन करून घेऊया सोपला. जे मातीचे जे पार्टिकल्स आहेत ते पूर्ण जे असं मायक्रोफायबरने क्लीन कधी करून घेतलं ना तर कार फुलच एकदम क्लीन होऊन जाते. आणि हा जो शॅम्पू आहे तो टचलेस नाही आहे, तर आम्हाला थोडंफार त्याला मायक्रोफायबरनी क्लीन करावंच लागेल. हे बघा, अशा पद्धतीने ह्याला आपण पूर्ण क्लीन करून घेऊया. तर मित्रांनो तर माझं पूर्ण जे आहे मायक्रोफायबर कापड मारून पूर्ण माझं कम्प्लीट झालेलं आहे. तर आता मी जे फोम जे मारलं होतं ते पूर्ण तुम्ही पाण्याने अनेकदा त्याला पूर्ण क्लीन करून घेऊन व्यवस्थित त्याला पाण्याने पण आता क्लीन करून घेऊया. तर मी जो मायक्रोफायबर यूज केला आहे तो सॉफ्टसूनचा यूज केला आहे. त्याची पण तुम्हाला लिंक जर पाहिजे असेल तर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो.
तर अशा पद्धतीनं हे पूर्ण फोम आता आपण काढून घेऊया. हे बघा, तसं स्लो मोशन जो फोम आहे तो खाली येत आहे. वाव, तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, फोम जो आहे पूर्ण खाली कसा आलेला आहे. हे बघा, आता आपण जे आहे ते फुल कारला पूर्ण फोमिंग पूर्ण त्याचं झालं क्लीन करून घेत आहे. हे बघा मित्रांनो, कार जी आहे ती पूर्ण आता वॉश करून कंप्लीट झालेली आहे. हा जो आहे हा रनिंग बोर्डला जो पूर्ण स्क्रॅच आहे, व्हील टायर्स वगैरे इथं बघू शकता मित्रांनो पूर्ण एकदम फुल क्लीन झालेले आहेत. हे बघा, एकदम जबरदस्त क्लिनिंग झालेलं आहे मित्रांनो इथं. तर इथं बघू शकता मित्रांनो मशीन स्टारक्यू ST5 चा जो मी मशीन जी यूज केली ही कार वॉश करण्यासाठी. तर ही जर मशीन तुम्ही परचेस करणार आहात तर तुम्हाला मी अमेझॉनचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्टली मशीनला तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या मशीनमध्ये मला 2 ते 3 पॉईंट्स मला खूपच चांगल्या वाटले आहेत. ते की बघा, तुम्हाला 10 मीटरची जे होज पाईप भेटणार आहे, त्याच्यानंतरला मायक्रोफायबर क्लॉथ भेटणार आहे, त्याच्यानंतरला फोम कॅन जो आहे तुम्हाला ह्याच मशीन सोबत तुम्हाला ऑलरेडी भेटणार आहे. तर तुम्ही घरच्या घरी जर कार वॉश करणार आहात तर ही तुम्हाला मशीन खूपच चांगली आहे. तर तुम्ही ही मशीन घरच्या घरी यूज करण्यासाठी ह्या घेऊ शकता. खूपच चांगली मशीन आहे. तर मित्रांनो, टेक वॉश मराठीमध्ये असेच कंटेंट तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर तुमच्याकडे कोणतीही जर कार वॉशिंग आयडिया असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. त्याच्यावरती मी व्हिडिओ पण मी सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया मित्रांनो अनेक अशाच